नमस्कार. रहस्यखोज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जे अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे लाडके नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचा जे विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला, तो घातपात होता का तांत्रिक अडचणीमुळे झाला. तर ह्याच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे व नितळमानाने झाली पाहिजे आणि त्याच्यात जनतेचा एक माणूस बी घेतला पाहिजे, ना भ्यानारा ना मृत्यूशी भ्यानारा आणि सच्चा इमानदार. कारण की माझ्या अंदाजाने तर हा घातपातच असू शकतो. कारण की अजितदादा पवारपाशी असे काही डॉक्युमेंट होते की जे त्यांच्या घात करण्याचा हे होऊ शकतो. मला सांगा, विमानामध्ये पेट्रोल खूप असतं की मुंबई ते बारामती अंतर हा खूप नाही, ते रिटर्नसुद्धा विमान जाऊ शकत होतं किंवा धावपट्टी सापडली नाही तर रिटर्न बी जाऊ शकतो आहे किंवा दुसऱ्या ह्याच्यावर जवळच्याच ह्याच्यावर हे करून तिथं लँडिंग करू शकतो. पण तसं न होता तिथं काय घडलं असं की ज्याच्यामुळं दुर्घटना घडली. माझ्या अंदाजाने हा घातपात होऊ शकतो. कारण की त्याच्यामध्ये एक तर पेट्रोल टाकलं असं जास्त टाईम लावून की अशा पद्धतीने आणि जो तंत्रज्ञान आज तंत्रज्ञान मोबाईलवर बी चालतं आहे की बटन दाबलं तर मोटर कुठं बी चालू होती महाराष्ट्रामध्ये मोबाईलवर. तर होऊ शकतं आहे त्याच्यात असं काही तंत्र बसवलं असेल की त्या टायमाला तिथं पोहोचल्या टायमाला मधी न हे करता किंवा बॉम्ब बी ठेवलेला असू शकतो बारीक, मधी न करता पेट्रोल हळूहळू किंवा जोराने सोडून मग त्याच्या मोबाईल थ्रू किंवा यंत्रा थ्रू आग लावून देऊन ते वरचीवरीच इस्फोट नाही झाला. वरची आग लागल्यानंतर काय माहिती आहे का, आपल्यासमोर साप आला किंवा एखादी गाडी आली तर आपण बिरक मारून काय म्हणतो बाबा म्हणतोत का नाही. त्या टायमाला जे विमान चालविणारी स्त्री होती तीसुद्धा म्हणली सूट, म्हणजे काहीतरी तिला हे झालं की आता काहीतरी विमानामध्ये झालं आहे. त्याच्यानंतर अचानक खाली इतक्या प्रमाणावर विमान पडल्यानंतर स्फोट कसा होतो ते बी आहे. जसा बॉम्बवरून पडला तर इतका मोठा धमाका होतो. तोटा वाजविल्यानंतर बी काय होतं, आग लागल्याशिवाय तोटा वाजत नाही. त्याला आगच लावा. म्हणजे काहीतरी त्या विमानामध्ये पेट्रोल म्हणा सोडलं होतं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, म्हणजे तसे पद्धतीने हे करून किंवा असे काही बटणं बसवली होती आणि हे सगळं प्लॅन आणि सिस्टमॅटिक पद्धतीनेच होऊ शकतं, करता येतं. तर ह्याची सगळी चौकशी झाली पाहिजे. त्याच्यात जनतेचा माणूस एक इमानदार बी घेतला पाहिजे आणि अशा पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. आता भस्म तर झालं आहे, सगळंच झालं आहे, मग चौकशी कशी होणार. होऊ शकते. मी काय म्हणतो ते ध्यानात ठेवा. पहिलंच त्याच्यात पेट्रोल हे केलं होतं, सोडलं होतं आणि ते ज्यांनी हे केलं ते समजा जाऊन द्या. आणि तंत्रज्ञानाने आगसुद्धा लावता येते. माहिती आहे, टाईम बॉम्ब लावून ठेवला किंवा काही लावून ठेवलं किंवा लांब ठेवली एखादी वस्तू, कॅमेरे ठेवले, उडविता येतं, काही बी करता येतं. त्यामुळं हे काम कुणाचं आहे, जनतेचं बी. हे काम कुणाचं आहे, पोलीस डिपार्टमेंट, जे मोठमोठे डिपार्टमेंट आहे CID वगैरे हे ते. कारण की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, ते लाडके नेते होते आणि त्यांचा काळ सगळ्यांनी बघितलेलं आहे. ते बोलताना बी रबडब बोलत होते. त्याच्यामुळं बी काय रबडब बोलणाऱ्या माणसाचं बी काहीतरी लोक असं ऑटोमॅटिक खटकतं. त्याच्यामुळे ह्याची चौकशी झाली पाहिजे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.